Hello students, good morning everyone. So as you know that we have started our lesson on wings of courage and we have seen that this story is the biography of Mr. Arjun Singh, the Marshal of Indian Air Force. Now we have seen that how he spent his all the age in Indian Air Force, how he have achieved the various अवॉर्ड्स और प्रमोशन्स. म्हणजे आपण पाहिलं की त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये कशा प्रकारे काम केलं, कशा प्रकारे त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये प्रमोशन्स किंवा काही अवॉर्ड्स असतील ते कशा प्रकारे अचीव केले. दॅट वी हॅव सीन. नाउ टुडे वी विल सी द नेक्स्ट पार्ट ऑन पेज नंबर 17. On August 1st, 1964, in the rank of Air Marshal, the Marshal of the Air Force Arjun Singh took over reins of IAF at a time when it was still rebuilding itself and was gearing up to meet new challenges. Now see, on 1st of August in 1964 म्हणजे 1 ऑगस्ट 1964 ला in the rank of एअर मार्शल म्हणजे एअर मार्शलमध्ये इंडियन एअर मार्शलमध्ये द मार्शल ऑफ द एअर फोर्स अर्जुन सिंग. मग त्या इंडियन एअर फोर्समध्ये जे मार्शल होते म्हणजे हायेस्ट रँकिंग ऑफिसर जे होते मिस्टर अर्जुन सिंग, ही टूक ओव्हर द रेन्स म्हणजे टूक ओव्हर कंट्रोल म्हणजे पूर्ण इंडियन एअरफोर्सचं कंट्रोल कोणाकडे आलं? अर्जुन सिंग यांच्याकडे पूर्ण एअरफोर्सचं कंट्रोल कधी आलं? 1st ऑफ ऑगस्ट 1964 म्हणजे 1 ऑगस्ट 1964 ला पूर्ण इंडियन एअरफोर्सचं जे कंट्रोल होतं ते कोणाच्या अंडर आलं? मिस्टर अर्जुन सिंग यांच्याकडे. ॲट अ टाइम वेन इट वॉज स्टील रिबिल्डिंग itself and was gearing up to meet new challenges. Gearing up means getting ready. म्हणजे that time the Indian Air Force IAF that still rebuilding म्हणजे पुन्हा नवीन काहीतरी त्यामध्ये तयार होत होतं. इन द इंडियन एअरफोर्स वॉज रिबिल्डिंग म्हणजे नवीन तयार होत होतं, पुन्हा एकदा तयार होत होतं. मग ते तयार होत असताना गिअरिंग इट मीन्स गेटिंग रेडी म्हणजे तयार होत असताना ते स्वतःला पण तयार करत होतं इंडियन एअरफोर्स. कशासाठी? नवीन चॅलेंजेससाठी, नवीन काहीतरी आव्हाने स्वीकारण्यासाठी स्वतःला तयार करत होतं, स्वतःला एक प्रकारचं सक्षम बनवत होतं. कोण? इंडियन एअरफोर्स. अँड हु इज लीडिंग टू दॅट इंडियन एअरफोर्स? अर्जुन सिंग. मग अर्जुन सिंग जे होते ते त्या इंडियन एअरफोर्सला लीड करत होते. कशासाठी? तर नवीन चॅलेंजेस ॲक्सेप्ट करण्यासाठी, स्वतःला सक्षम बनवण्यासाठी. सिंग वॉज द फर्स्ट एअर चीफ टू कीप हिज फ्लाइंग करन्सी टिल हिज CAS रँक. मग CAS रँक जी होती इंडियन एअरफोर्समधली त्यामध्ये चीफ असणारे, एअर चीफ ही पोस्ट असणारे अर्जुन सिंग हे पहिले होते. वॉज द फर्स्ट म्हणजे ते पहिले होते. हॅविंग फ्लोन ओव्हर 60 डिफरंट टाइप्स ऑफ एअरक्राफ्ट फ्रॉम प्री वर्ल्ड वॉर 2. प्री वर्ल्ड वॉर 2 म्हणजे जागतिक महायुद्ध जे म्हणतो, महायुद्ध जे झालं दुसरं महायुद्ध, ते दुसऱ्या महायुद्धाच्या आधी प्री वर्ल्ड वॉर 2 म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या आधी. मग दुसऱ्या महायुद्धाच्या आधी अर्जुन सिंग हे पहिले असे चीफ होते की त्यांनी जवळजवळ 60 पेक्षा जास्त वेगळी विमानं उंच उडवलेली होती. एअरक्राफ्ट म्हणजे एअरक्राफ्टचे जे प्लेन्स असतात ते एअरक्राफ्टचे प्लेन हे 60 वेगळ्या प्रकारचे प्लेन अर्जुन सिंग यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या आधीपर्यंत उडवलेले होते. Biplanes to the more contemporary jets and vampires. He has also flown in transport aircraft like the Super Consultation. म्हणजे त्यांनी नुसते फक्त एअरक्राफ्टचीच विमानं उडवलेली नव्हती, तर ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट म्हणजे ट्रान्सपोर्टचे जे रेग्युलर एअरक्राफ्ट असतात, रेग्युलर विमानं जी असतात ट्रान्सपोर्टची, ती ट्रान्सपोर्टेशनची रेग्युलर विमानंसुद्धा अर्जुन सिंग यांनी उंच आकाशात भरारी त्यांच्यासोबत घेतलेली होती. In 1965, when Pakistan launched its Operation Grand Slam,
with an armed thrust targeted at the vital town of Akhnur. Singh led IAF through the war with courage, determination and professional skill. Means in 1965 म्हणजे 1965 मध्ये when Pakistan launched its operation Grand Slam, म्हणजे पाकिस्तानने त्यांचं एक युद्ध तयार करण्याच्यात पाकिस्तान तयारीत होतं. ऑपरेशन म्हणजे एक त्यांचं टार्गेट किंवा त्यांचं एक प्रकारचं युद्ध करण्याची जी तयारी होती ती कशासाठी होती? ग्रँड स्लाम हे त्या ऑपरेशनचं नाव होतं. मग त्या विथ ॲन आर्म्ड ट्रस्ट targeted at the vital town of Akhnur. Singh led IAF through the war with courage. मग ते जे वॉर होतं ते कुठून केलं जाणार होतं? अखनूर. अखनूर हा जो काही भाग आहे किंवा जागा आहे त्या अखनूर या जागेवरून ते वॉर किंवा ते युद्ध केलं जाणार होतं. मग त्या युद्धाच्या वेळी सुद्धा अर्जुन सिंग यांनी अगदी करेजियसली म्हणजे खूप धैर्याने इंडियन एअरफोर्सला लीड केलं त्या युद्धासाठी. त्यावेळेस त्यांनी खूप करेज, डिटर्मिनेशन आणि प्रोफेशनल स्किल वापरल्या. म्हणजे त्यांच्याजवळ असणारं सगळ्या प्रकारचं नॉलेज, करेज ते सगळं वापरून 1965च्या युद्धासाठी सुद्धा त्यांनी इंडियन एअरफोर्सला लीड केलं. ही इन्स्पायर्ड IAF टू विक्ट्री. आणि त्यांना काय मिळालं? विक्ट्री म्हणजे विजय. आणि शेवटी त्यांनी पहिला त्यांना इन्स्पिरेशन पण दिलं. ही हॅव इन्स्पायर्ड टू इंडियन एअरफोर्स फॉर द विक्ट्री. म्हणजे त्यांनी काय केलं? इंडियन एअरफोर्सला इन्स्पिरेशन दिलं की आपल्याला जिंकायचंच आहे. डिस्पाइट द कॉन्स्टंट्स इम्पोज्ड ऑन द फुल स्केल यूज ऑफ एअरफोर्स कॉम्बॅट पॉवर. कॉन्स्टंट्स मीन्स रिस्ट्रिक्शन्स. म्हणजे अँड दॅट टाइम देर वर व्हेरी टाइप्स ऑफ रिस्ट्रिक्शन. म्हणजे त्यावेळेस खूप प्रकारच्या रिस्ट्रिक्शन होत्या की यू हॅव टू गो विथ दॅट प्लेन टिल दिस बॉर्डर ओनली, यू हॅव टू गो विथ दॅट प्लेन टिल दॅट बॉर्डर ओनली. म्हणजे त्यावेळेस म्हणजे आता सुद्धा आहेच पण त्यावेळेस खूप जास्त रिस्ट्रिक्शन होत्या. विमानं वर उंचवण्यासाठी या भागात नाही जायचं, त्या भागात नाही जायचं, या बाउंड्रीच्या पलीकडे नाही, अशा रिस्ट्रिक्शन असताना देखील अर्जुन सिंग त्यावेळेस लढत होते. सिंग वॉज अवॉर्डेड पद्मविभूषण फॉर हिज ॲस्ट्यूट लीडरशिप ऑफ द एअर फोर्स ड्युरिंग द वॉर. सिंग यांना पद्मविभूषण हा सुद्धा अवॉर्ड मिळालेला आहे. कशासाठी? त्यांच्या ॲस्ट्यूट लीडरशिप. ॲस्ट्यूट मीन्स शार्प अँड इंटेलिजंट. म्हणजे त्यांच्या हुशारीसाठी, त्यांच्या त्या युद्धातल्या हुशारी करता त्यांना पद्मविभूषण हा अवॉर्ड देखील मिळालेला आहे. Subsequently, in recognition of the Air Force contribution during the war, the rank of the CAS was upgraded and Arjun Singh became the first Air Chief Marshal of the Indian Air Force. आणि जसं की त्यांचं कामगिरी खूप चांगली होती, त्यांना अवॉर्ड्स देखील मिळालेले होते, त्यांना भरपूर सारे प्रमोशन्स सुद्धा मिळालेले होते. त्यामुळं CAS जे होतं ते खूप CAS वॉज अपग्रेडेड अँड अर्जुन सिंग बिकेम द फर्स्ट एअर चीफ मार्शल. मग त्यावेळेस CAF खूप वरती यायला लागलं होतं आणि त्यावेळेस पहिले एअर चीफ मार्शल कोण होते CAFचे? अर्जुन सिंग. ही रिमेन्ड अ फ्लायर टू द एंड ऑफ हिज tenure in IAF, visiting forward bases. Forward bases means what? A secured forward operating military position. म्हणजे त्यांची जी काही मिलिटरी पोझिशन फॉरवर्ड ऑपरेटिंग म्हणजे पुढं जाण्याची जी काही मिलिटरीची जी पोझिशन होती, म्हणजे ते कधी ते खाली डिमोशन झालं नव्हतं, ते सतत पुढंच मिलिटरी पोझिशनमध्ये ते जात होते. अँड युनिट्स अँड फ्लाईंग विथ द स्क्वॉड्रन्स. आणि शिवाय त्यांचे जे ट्रूप्स होते त्या ट्रूप्सला सुद्धा ते पुढंच नेत होते. ही रिटायर्ड इन ऑगस्ट 1969. ते केव्हा रिटायर झाले? इन ऑगस्ट 1969. ऑगस्ट 1969 मध्ये ते रिटायर झाले. Thereupon accepting
अँबॅसेडरशिप टू स्वित्झर्लंड. अँबॅसेडरशिप म्हणजे ते रहिवाशी कुठे झाले, स्वित्झर्लंडचे ते रहिवाशी झाले आफ्टर द रिटायरमेंट. म्हणजे रिटायरमेंट नंतर त्यांनी स्वित्झर्लंडची अँबॅसेडरशिप घेतली, म्हणजे रहिवासी ते कुठे झाले, स्वित्झर्लंडमध्ये. He was Lieutenant Governor of Delhi from December 1989 to December 1990. त्यानंतर आफ्टर द रिटायरमेंट त्यांनी ज्यावेळेस स्वित्झर्लंडची अँबॅसेडरशिप घेतली त्यानंतर ते लिeutenant गव्हर्नर ऑफ दिल्ली, मग पुन्हा ते दिल्लीच्या इन दिल्ली ॲज अ ल्युटनंट गव्हर्नर ऑल्सो ही हॅज वर्क. ल्युटनंट गव्हर्नर या पोस्टवरती सुद्धा त्यांनी दिल्लीमध्ये काम केलं इन 1989 टू डिसेंबर 1990. म्हणजे डिसेंबर 1989 ते डिसेंबर 1990 म्हणजे जवळजवळ 1 वर्षासाठी त्यांनी ॲज अ गव्हर्नर म्हणून सुद्धा काम केलं. हॅव्हिंग बीन अ सोर्स ऑफ इन्स्पिरेशन टू ऑल द पर्सनल ऑफ आर्म्ड फोर्सेस थ्रू द इयर्स. आणि ते एक इन्स्पिरेशन होते, म्हणजे त्यांच्याकडून कोणालाही आपल्याला एक प्रकारची इन्स्पिरेशन मिळेल, एक प्रकारचं आपल्याला त्या जगण्याची किंवा कामाची उमेद मिळेल अशा प्रकारे त्यांचं एक व्यक्तिमत्व होतं. का तर त्यांच्या कामगिरीमध्ये त्यांचं जे काही इंडियन एअरफोर्समधले जी काही कामगिरी होती ती अर्थातच खूप चांगली होती आणि त्यांना सतत प्रमोशन मिळायचे. त्यामुळे आपल्याला पण त्यांच्याकडून एक इन्स्पिरेशन मिळू शकतं असं त्यांची कामगिरी होती. आणि ती आर्म्ड फोर्सेस थ्रू द इयर्स, मग त्यांच्याकडून जे काही इन्स्पिरेशन मिळत होतं ते आर्म्ड फोर्सेस म्हणजे जे काही आर्मीच्या फोर्स होत्या त्यांच्यानंतरचे येणारे ट्रूप्स असतील किंवा त्यांच्यानंतरचे येणारे ऑफिसर्स असतील त्या प्रत्येकाला त्यांचं कामगिरी कशी होती, इन्स्पिरेशनल होती. द गव्हर्नमेंट कन्फर्म द रँक ऑफ द मार्शल ऑफ द एअर फोर्स अपॉन अर्जुन सिंग इन जानेवारी 2002. making him the first and the only 5-star rank officer with Indian Air Force. आणि त्यांची कामगिरी खूप इन्स्पिरेशनल असल्यामुळे त्यांना त्यांचं काम सुद्धा खूप चांगलं होतं, ते खूप चांगले काम करणारे होते, त्यामुळे त्यांना सतत प्रमोशन्स मिळत होते. आणि त्यांच्या चांगल्या कामगिरीमुळे इंडियन एअरफोर्सने किंवा इंडियन गव्हर्नमेंटने असं डिसाईड केलं की आपण मार्शल जे असतील, हायेस्ट रँकिंग ऑफिसर जे असतील मार्शल, त्या मार्शल्सना स्टार्स द्यायचे. अँड अर्जुन सिंग हॅज गॉट द 5 स्टार, मीन्स ही वॉज द 5 स्टार रँकिंग ऑफिसर. मग ते काय होते, एकदम टॉपचे 5 स्टार रँकिंग ऑफिसर कोण होते, अर्जुन सिंग. हे 5 स्टार रँकिंग ऑफिसर असे ओळखले जाऊ लागले. आणि त्यांना कधी ते 5 स्टार रँकिंगचं मिळालं, इन जानेवारी 2002. जानेवारी 2002 मध्ये त्यांना 5 स्टार रँकिंग ऑफिसर असं सुद्धा अजून एक प्रमोशन, त्यांच्या प्रमोशनमध्ये भर पडली. नाव हिअर वी हॅव डन विथ आवर लेसन. You have to read this lesson very carefully because in this lesson there are various dates. या लेसनमध्ये खूप सारे डेट्स आहेत. सो डेट्स म्हणजे तारखा आहेत, त्या तारखा यू हॅव टू कीप इन माइंड. सो यू हॅव टू रीड द लेसन व्हेरी केअरफुली and as well as you have to learn the short forms. Various short forms have come in this lesson. खूप सारे शॉर्ट फॉर्म सुद्धा आलेले आहेत या लेसनमध्ये. ते सर्व शॉर्ट फॉर्म सुद्धा तुम्ही व्यवस्थित लर्न करायचे. अँड ॲज वेल ॲज यू हॅव टू राईट डाऊन द डिफिकल्ट वर्ड विथ द मीनिंग. आणि जे काही डिफिकल्ट वर्ड्स आहेत ते सुद्धा नोट डाऊन करायचे आहेत. अँड होमवर्क इज यू हॅव टू सॉल्व द इंग्लिश वर्कशॉप. Thank you.